साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काशायवसरं वैरङ्गधारिणं कमण्डलं पद्मकरेण शयनं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अलङ्कारपुरीपुण्यभूमि पवित्र शिखेनाङ्गतो ज्ञानराजा सुपात्र तया आर्द्रीता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णमूर्ति। बोला शुकासारिके पूर्णवैराग्य ज्ञानसे वसिष्ठा परिज्ञान लोकेश्वरासी। कभी नमस्कार माझा सद्गुरु रामदास। जयांचा जन्मना मार्ग झाला जयाने सदा वासना मार्ग केला जयांच्या मुखी सर्वदा नाम केले। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य तुला योग्य वाटेल ते करावे। शिशूने त्याला कसे शिकवावे धनुची सदा वाढ चिंता चिंता। नमस्कार माझा तुला साधना लोकं करोति वाचालं त्वं लङ्घयते यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवे। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः प्रकृत्यै भद्राय यथा राम हो जय राम 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 हो जय राम राम हो पतित पावना कामा पतित पावना पूर्ण कामा
Thank you.
कोणाला काहीही होणार नाहीये. आणि जरी काही झालं तो वाजत गाजत जाऊ, तेव्हा खणखणीत आवाज गळ्यात न येऊ दे. ज्यांचा उत्सव आपण करतोय ते सद्गुरुनाथ आपल्याकडनं तेवढीच एक अपेक्षा करतात की हे नाम फुकाचे आहे, फुकट आहे आणि फुकट ते पौष्टिक, घ्यायला हरकत काय, होय की नाही. काका फारच सुंदर हसलात तुम्ही, नक्की ग्वाल्हेरच्या आहात ना. तर फुकट ते पौष्टिक ही म्हण इथली नाहीये, कुठली ते इथं सांगणार नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की, योगीराज श्री कल्याण स्वामी महाराज की, सद्गुरु श्री दत्तात्रेय स्वामी महाराज की, समर्थ सद्गुरु श्री अबा महाराज की, समर्थ सद्गुरु श्री वासुदेव महाराज की. हरे गामा पद पदमा पदम रे सा सानी धनी सारे गामा रे ग सा वैद्य भेटला सुखदाता, वैद्य भेटला सुखदाता, वैद्य भेटला सुखदाता. वैद्य भेटला सुखदाता, रोग पालक झाला, पालक झाला आता,
भरला रस रस ओतला ये बोनी झोमला नयनात 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 सदाता वैद्य भेदला
परमपूजनीय सद्गुरू समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या उत्सवानिमित्त आयोजित सायंकालीन कीर्तन सेवेकरिता आपण सर्वजण जमलेला आहात. कीर्तन सेवेसाठी जो माझ्या भाग्यानं हा योग जुळून आला त्याची आज उपांत्य कीर्तन सेवा मी महाराजांच्या समोर सादर करतो. त्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी मी प्रथमतः दंडवत विधित करतो आणि आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करतो. सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराजांचं असं वाक्य आहे, संतांचं साहित्य वाचत असताना ते आपल्या अतीव प्रिय व्यक्तीचं पत्र आहे अशा पद्धतीने वाचावं, तरच ते साहित्य किंवा ते वाङ्मय वाचताना संतांना जे सांगायचंय ते आपल्या रक्तात मिसळेल, आपल्या स्मृतीमध्ये ते पक्क होईल आणि याचा जो ऐकलाय, जो मुखानं बोललाय तो अनुभव आता आचरणात आणायचा आहे ही खुणगाट पक्की होईल. असा ज्यांच्या वाङ्मयाच्या आधारानं आपण आतापर्यंतच्या सर्व कीर्तन सेवांचे पूर्वरंग बांधले, त्यांच्या समोर अर्पण केले, ते समर्थ सद्गुरू श्री रामदास स्वामी महाराज यांचा अतिव सुंदर असा अभंग आपण गेले 4 दिवस झाले निरूपणासाठी बघतो. वैद्य भेटला सुखदाता, रोग पालक झाला आता. मोरोपंतांनी समर्थ सद्गुरू श्री रामदास स्वामी महाराजांचे एका आर्यात फार सुंदर वर्णन केलं. काम जये रघुवीर प्रेमे हनुमदवतार हा सत्य. काम जये रघुवीर प्रेमे हनुमदवतार हा सत्य. भवरोग हरुण येणे, भवरोग हरुण येणे, लाजविले देव वैद्य ना सत्य. प्रस्तावनेसाठी तुम्हा समोर ठेवलेली ही हरिभक्ती पारायण श्री मोरोपंतांची आर्या. त्यात ते म्हणतात की काम जये, ज्यांनी कामावरती, कामना, काम म्हणजे अंतःकरणातल्या वासना, इच्छा यांच्यावर जय प्राप्त केला. काम जये रघुवीर प्रेमे, भगवंतांच्या प्रेमाच्या आधारानं. काम जये रघुवीर प्रेमे हनुमदवतार, हनुमत अवतार जोडलं तिथे तो आला संधीमुळे. काम जये रघुवीर प्रेमे हनुमदवतार हा सत्य, सत्य सांगतो मी, हा भक्तराज श्री हनुमंतांचाच अवतार आहे. आणि पुढे त्यांचं अवतार कोणाचा ते सांगून झाल्यावरती त्यांचं कर्तृत्व सांगितलंय. भवरोग, आपला मुद्दा तोच चाललाय. भवरोग हरुण येणे, लाजविले देव वैद्य ना सत्य. देवांचे जे वैद्य आहेत त्यामध्ये अश्विनी कुमारांचं नाव येतं आणि या अश्विनी कुमारांनाच नासत्य असं म्हटलं जातं. समर्थ सद्गुरू श्री रामदास स्वामी महाराजांनी हनुमंतांचाच अवतार म्हणून पृथ्वी तलावर अवतार घेतला. ते तुम्हा आम्हामध्ये या पृथ्वी तलावर या पांचभौतिक देहाची खोड घेऊन वावरले आणि त्या योगे काय केलं, या भवरोगासाठी औषध घेऊन आले म्हणून ते वैद्य झाले. आणि ते औषध देताना कसं दिलं तर देवांचे वैद्य असलेले नासत्य म्हणजे अश्विनी कुमार यांना सुद्धा त्यांनी लाजवलं. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी सुद्धा एकनाथी भागवतात सांगितलंय की देवांचे वैद्य म्हणून जे प्रसिद्ध आहेत त्यातले पहिले धन्वंतरी आणि दुसरे अश्विनी कुमार, या दोघांकडेही भवरोगाचं औषध नाही. आहे की नाही गंमत? ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय, इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची श्रेणी छेदितिना. सद्गुरु वाचवणी संसारी तारक नसेची विष्टंक आण कोणी. इंद्र चंद्र ब्रह्मदेव हे कोणीही तुमच्या संशयाची
तुम्ही जन्माला जीव म्हणून आलात, मुळात तुम्ही का जन्माला आलात, कुठे जायचंय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हे देव जरी असले तरी हे असमर्थ आहेत. मग इंद्र, चंद्र, ब्रह्मदेव यांचीच जर तिथे काही वानवा असेल, तिथं धन्वंतरी आणि अश्विनी कुमार तरी काय करू शकतात? ते काही करू शकत नाही. म्हणून भवरोगाचे वैद्य कुठले, तर ते सद्गुरुनाथ आहेत. तेव्हा त्यांची भेट झाली पाहिजे. आणि ती भेट कशी होते याच्याबद्दलचं निरूपण कालच्या कीर्तन सेवेत आपण ऐकलं. त्याचाच एक धागा पकडून एक छोटीशी कथा तुमच्या समोर सांगीन असं मी काल म्हटलं होतं. ऐसी कर्मे साम्य दशा होयते थविरेशा, मग श्री गुरु आपैसा भेटेची रात. कर्म साम्य दशा आल्याशिवाय सद्गुरूंची भेट होत नाही. यासाठीच एक महत्वाचं उदाहरण आहे. ते सांगायचं कारण ते माझ्या खूप आवडीचं आहे म्हणून. त्यांचं वर्णन मी मागच्या एका कीर्तनात केलेले पण आहे. ते अहिल्यानगर जिल्हा आणि आता अहिल्यानगर ही गोष्ट आमच्यासाठी आनंदाची, तुमच्यासाठी पण आनंदाची. मध्य प्रदेशात असलेल्या इंदूरच्या ज्या महाराणी आहेत त्यांच्या नावानं महाराष्ट्रातला एक जिल्हा ओळखला जातोय. का? त्यांचं माहेर त्या जिल्ह्यात आहे म्हणून. त्या जिल्ह्यामध्ये पिंपळनेर म्हणून एक गाव आहे. या पिंपळनेर गावी असलेले नीलकंठ महाराज म्हणजे निळोबाराय, त्यांचा निवास बदलत बदलत गेला. ते आधी शिरूर गावात होते. घोडदरी शिरूर म्हणून गाव लागतं पुणे जिल्ह्यात. तिथे राहिले होते. तिथून ते काही काळ पारनेरला आले. पारनेरहून त्यांनी समाधी ही पिंपळनेरला घेतली. आता हे पिंपळनेर कुठे आहे? अण्णा हजारेंचं जे प्रसिद्ध गाव आहे ना, काय गावाचं नाव त्या? राळेगण सिद्धी. या राळेगण सिद्धीपासून अगदी 3 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे निळोबारायांचं पिंपळनेर. यांच्याही आयुष्यात श्री संत सोयरोबनाथ महाराजांसारखाच एक अनुभव आला. यांच्याकडे त्या गावचं कुलकरण होतं, घोडदरी गावचं, आणि जोसकी पण होती. पूजाही करायची. घरातले संस्कार चांगले होते. ब्राह्मण घर असल्या कारणानं वेदांचं अध्ययन झालेलं होतं आणि व्यवहार सुद्धा चोख होता. एक दिवस देवपूजा करत असताना तिथला कोण बादशाह असेल त्यानं चावडीवरती बोलवलं, हिशोब चेक करायचे म्हणून. बरं, ते हिशोब तपासण्याची तशी काही गरज नव्हती, पण कोणाला तरी जास्त महत्व मिळायला लागलं की आसपासच्या अनेक कार्यकर्त्यांच्या पोटात दुखतं. आणि त्यांनी ही कागळी केली की जा आणि निळोबाचा गैरव्यवहार उघडकीस आणा. आजकालच्या भाषेत त्याला काय म्हणतो आपण, ईडीची चौकशी वगैरे काय काय. तशी चौकशी लागली. ते आणि देवपूजा करत होते. देवपूजा करत असताना ते म्हणाले लगेच बोलवलंय म्हणे तुम्हाला. तेव्हा ती देवपूजा झाल्यानंतर महाराजांच्या अंतःकरणात चलबिचल सुरू झाली. असं काय बोलवणं आलं? सगळं तर आतापर्यंत चोख होतं. म्हणून ते सगळे कागदपत्र घेऊन तिथे गेले. फार मोठा प्रसंग. त्यामध्ये त्या सगळ्यांची तोंड पडली, कारण कुठेही पैची चूक नव्हती. भगवंतांना स्मरण करून व्यवहारातले सगळे कामं बघतात, त्यांच्याकडनं चूक होईलच कशी. आणि त्यांनी जे दिलंय त्यामध्ये समाधान मानणारे जे विभूती असतात त्यांना टेबला खालून इकडून तिकडून मिळवायची गरजच नसते. तेव्हा तसा गैरव्यवहार काही सापडला नाही. ज्यांनी कागळी केली होती त्यांची तोंड पडली आणि निळोबाराय पुन्हा घरी आले आणि पत्नीला विचारलं, मी एक निर्णय घेतोय. तो म्हणाले काय? आजपासून हे कुलकरण सोडलं. म्हणून ते सगळं बाळ काय कागदपत्र असतील ते कागदपत्र घेतले आणि त्याच्याबरोबर ती शाईची दौत मांडव दौत असते ना, लेखण्या सगळं बरोबर घेतलं आणि त्या गावात असलेल्या श्री रामलिंग म्हणजे महादेवांच्या मंदिरात गेले. तिथं अर्पण केलं. आजपासून हे तुमच्याकडे, मी आजपासून हा व्यवहार मांडणार नाही. इथून पुढे तुमच्यात आणि माझ्यात जे जे काही अडसर म्हणून येतील त्यांचा मी त्याग करेन. भगवंत, तुमच्या देवपूजेमध्ये हा व्यत्यय आला ना, भले त्यावर माझी रोजीरोटी चालत असेल, वैराग्य याला म्हणायचं. नामदेवराव यासाठीच म्हणतात, नवे वैराग्य सोपारे. सोपं नाहीये ते. बोलणारा मी काय, मलाही अवघडच आहे की, सगळ्यांना ऐकणाऱ्यांना अवघड आहे. ते साध्य होतं त्यांच्या कृपेनं, पण ते आतूनच पूर्वजन्मीचे काही संस्कार असतील त्याद्वारे त्यांना त्यातलं तुटल्यासारखं झालं आणि त्यांनी सगळं अर्पण केलं.
आणि पत्नीला मी सांगितलं की यापुढे मी माझ्या सद्गुरूंच्या शोधार्थ बाहेर निघणार आहे, तू माझ्यासोबत येतेस का? ती म्हणाली हो, जेथे राघव तेथे सीता. आणि निघाले सद्गुरूंच्या शोधार्थ. गोड नदी शिरूर पासून आळंदी ती किती दूर? फार जवळ. आणि तत्कालीन सगळ्यांसाठी परमार्थातलं मार्गदर्शक असलेलं सर्वात महत्वाचं केंद्र कुठलं तर आळंदी. आळंदीला गेले, माऊलींना नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर तिथून त्यांनी कधी कोणी काळी तुकोबांची ख्याती ऐकली होती. त्यांच्या अंतःकरणात फार असा भाव दृढ झाला की मला तुकोबांची भेट घ्यायची आहे. म्हणून ते जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या देहूच्या दिशेने वाटचाल करायला लागले. आणि देहूत गेल्यानंतर कळालं की तुकोबाराय सदैव वैकुंठाला निघून गेले. त्यांचा मोठा मुलगा श्री नारायण महाराज त्यांची भेट झाली दोघांची. आणि दोघांची भेट झाल्यानंतर ते म्हणाले कसे होते तुकोबाराय मला सांगा ना. आता सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख सांगितलंय, पण याची परमार्थातली कळकळ बघून नारायण महाराजांनी तोही दोष स्वीकारला आणि त्यांना त्यांच्याच पिताश्रींचं श्री संत तुकोबारायांचं चरित्र सांगितलं. ते म्हणाले असंच चरित्र सांगून घे, मला तुमच्या सहवासात राहायचंय, राहूयात की म्हणाले. आणि मग त्यांनी तिथे छोटीशी एक तीर्थयात्रा आयोजित केली. आणि ते या तीर्थयात्रेला आसपासच्या देवस्थानाला नारायण महाराजांच्या सोबत निळोबारायांनी पुन्हा आळंदीला आले आणि या सर्व तीर्थयात्रांची दर्शनं त्यांनी पूर्ण केली. आणि वाटेनं चालता चालता त्यांनी तुकोबारायांचं वर्णन ऐकलं आणि अंतःकरणात असा भाव निर्माण झाला, अनुग्रह प्राप्त करून घेईल तर यांच्याकडूनच. आणि मग ते स्वतः पुन्हा माघारी जेव्हा घरी आले त्यावेळेस तुकोबारायांचं ध्यान करत उपोषण केलं, अन्न घेतलं नाही आणि एका जागेवर बसून राहिले. आणि तुकोबारायांचं ध्यान करत त्यांचंच नामस्मरण तुकाराम 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 तुकाराम. आणि तर असं त्यांनी धरणं धरलं, त्यांचंच नामस्मरण चालू राहिलं. आणि त्यांची ती सद्गुरु चरणांबद्दलची अनन्यता बघून साक्षात रुक्मिणी रमण पांडुरंग त्यांच्या समोर प्रकट झाले. ते म्हणाले अरे मी आलोय, डोळे उघड. त्यांनी डोळे उघडले. तो म्हणाले मी आलोय, बोल तुला काय हवं ते. त्यांच्या अभंगाच्या गाथ्यात वर्णन आहे, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, तुला इथं बोलवलंच कोणी आहे, बोलवल्याशिवाय तू आलाच कसा इथे. आणि याच्याही पलीकडे जाऊन बोलले, निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, तू काय असा धावा करीत असो, आम्ही तुम्हाला ओळखत पण नाही. कोण तुम्ही? आम्ही तुम्हाला ओळखत नाही. भगवंतांना म्हणायची हिंमत आहे, तुम्हाला आम्ही ओळखत पण नाही, तू काय याचा धावा करीत असो. भगवंत सुद्धा म्हणाले हा पक्का मुरलेला. आणि पुन्हा माघारी गेले. म्हणे तुकोबाराय वैकुंठात आलात खरे, पण जावं लागणार आहे खाली या बाळाचा उद्धार करण्यासाठी. आणि स्वतः मस्तकावरती पांढऱ्या रंगाचं पागोट, अंगात बाराबंदी, गळ्यामध्ये तुळशीचा हार, तुळशीची माळ, हातामध्ये चिपळ्या, विणा, पांडुरंग पांडुरंग करत करत देवर्षी नारद यावेत त्याप्रमाणे तुकोबाराय खाली आले. आणि निळोबारायांच्या मस्तकावरती हात ठेवून त्यांना तिथेच अनुग्रहित केलं. त्या ठिकाणीच कृपा केली, त्या ठिकाणी शक्तिपात केला. असं अलौकिक चरित्र महाराष्ट्रात घडलंय. म्हणून प्रश्न पडतो ना, गुरु थोर की देव थोर म्हणावा, नमस्कार आधी कुणाला करावा. मनी चिंतिता तो गुरु थोर वाटे, जयाचे कृपे श्री रघुनाथ भेटे. जय जय रघुवीर. गुरु गोविंद दोन खडे टाकेला गोपाळ, बलिहारी गुरु आपकी गोविंद दिखोत्यो सियावर रामचंद्र की जय. गुरु गोविंद दोन खडे टाकेला गोपाळ, गुरु गोविंद दोन खडे टाकेला गोपाळ, बलिहारी गुरु आपकी, बलिहारी गुरु आपकी गोविंद दिखोत्यो सियावर
काके लागू पाव. परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब महाराजांना एका साधकाने प्रश्न विचारला की भगवंतांच्या ध्यान हृदयात राहिलं पाहिजे, भगवंतांचं हृदयात ध्यान करावं आणि सद्गुरूंची पावलं सुद्धा हृदयातच ध्यान करायची. एकाच वेळी हृदयामध्ये दोघांना कसं काय घालायचं? एका वेळी एका ज्ञानात एकच तलवार मावू शकते. त्यावेळेस परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब महाराजांनी उत्तर दिलं, एका वेळी एकाच ज्ञानात तलवार मावू शकते, पण एकाच वेळी एकाच ज्ञानात दुधारी तलवार मावू शकते ना. एकाच तलवारीला या बाजूने जी धार आहे ती भगवत स्वरूपाची, त्या बाजूला जी धार आहे ती सद्गुरू स्वरूपाची आहे. आता तलवार म्हटलंय तर कापाकापी झाली पाहिजे. भगवंतांचं कामच आहे, जो आला जो नडला तो तोडला. मग तो मामा असो नाही तर भाऊ असो, सद्गुरू म्हणतात ही तोडातोडी आम्हाला जमत, आम्ही याचं भव साकडं तोडू. भवरोगामध्ये जो आलाय ना त्यासाठी ज्या ज्या बॅक्टेरिया त्रास देत आहेत त्या बॅक्टेरियांना मारू हवं तर. आणि ती बॅक्टेरिया कुठली? तर वासना. त्या वासनांमधून त्या वासनांना मारून त्या शरणागत शिष्याच्या अंतःकरणाला, चित्ताला पूर्णतः निर्वासन करायचं. आणि त्याचं अंतःकरण शुद्ध झालं की त्यामध्ये जे उरतं ते भगवत स्वरूपच असतं. सद्गुरू स्वरूपाचं कार्य काय? जन्माला आलेला प्रत्येक जीव, मी पहिल्या किंवा दुसऱ्या कीर्तनात बोललो असेल, हे मॉडेल उभं दिलंय. देवे दिला देह भजना गोमटा असं म्हटलंय. हा देह गोमटा दिलाय कशासाठी? भजनासाठी. मग तो ज्याच्यासाठी दिलाय ते कार्य विसरून तो जीव या 6 विकारांना, अहंकाराला हाताशी धरून बरकटत जातो. त्या बरकटणाऱ्या या जनावरांना बरोबर ओढून आणणारा गवळी म्हणूयात आपण, त्यांना एका ठिकाणी बांधून ठेवणारा गोवळी म्हणजे सद्गुरू आहे. गोनाम इंद्रिय आणि वळण देणारा, त्यांना वळवून इंद्रिय तिथेच ठेवतात. त्या इंद्रियांच्या वृत्ती बहिर्मुख झाल्या की तो प्रपंचात रमतो आणि अंतर्मुख झाल्या की परमात्म्याकडे येतात. आपण आता किती वेळा दुसरी तिसरी वेळे सांगायची, पण हे कार्य करण्याची अलौकिक शक्ती ज्यांच्याकडे आहे, ती शक्ती ज्यांच्याकडे, त्यांचं नाव आहे सद्गुरू. आज सद्गुरू श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन आजच्या दिवशी महाराष्ट्रात साजरा होतो. कालच्या कीर्तनात एक गोष्ट सांगायची राहिली म्हणून सांगतो. नागपूर स्थित असलेले एक मोठे नवकोट नारायण म्हणून प्रसिद्ध असलेले श्री बापूसाहेब बुटी, या बुटींचा उल्लेख गजानन महाराजांच्या चरित्रात येतो. आणि हे बापूसाहेब महाराजांना घेऊन वाड्यावर आले एकदा, त्यांच्या राहत्या वाड्यावर. आणि काही झालं तरी सुद्धा त्यांना माघारी सोडत नाहीये. शेगावातनं सगळे भक्त येत आहेत आणि महाराजांचं दर्शन घेऊ द्या म्हणतायत, पण बापूसाहेब कुणालाही दर्शन घेऊ देत नाहीयेत. का? तर महाराजांना त्या भक्तांचा लढा लागेल आणि पुन्हा माघारी घेऊन जातील ते शेगावला. मला त्यांना इथंच डांबून धरायचं. कशाच्या जोरावर? पैशाच्या जोरावर. आणि या पैशानं काय पोचला गेला? तर काल आपण काशीराम बघितला परवा दिवशी, तसा यांच्या पैशामुळे काय पोचला गेला? यांचा अहंकार पोचला गेला. या धनाने मी काहीही करू शकतो, सत्पुरुषांनाही घरात डांबू शकतो, असा एक भ्रम झाला होता, भ्रम. आणि या भ्रमामुळे त्यांनी त्याला घरात डांबून ठेवलं. आलेल्या सगळ्या भक्तांना बापूसाहेब चांदीच्या ताटात जेवायला घालत होते. कुणी बिनमुख जात नव्हतं, आदर सत्कार होत होता. आणि ते अन्न ग्रहण केल्यानंतर त्यामुळे महाराजांचा प्रसाद आहे, पण आम्हाला त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय काही क्षय पडायचं नाही, पण दर्शन घ्यायचं नाही. महाराजांनी सुद्धा तक्रार केली, बापूसाहेब हे किती दिवस करणार तुम्ही असं किती दिवस माझ्या भक्तांना नाचवणार? एक दिवस माझा पाटील आला ना, तो मला इथून घेऊन जाईल बरं. आणि खरोखर शेगावून ते पाटील साहेब आले. शेगावून पाटील साहेब आले, ती बातमी लागली, महाराज पळत आले. ते म्हणाले यांना मला डांबून ठेवले, पहिलं मला शेगावला घेऊन जा, पहिलं मला शेगावला घेऊन जा. बापूसाहेब हतबल झाले. ते म्हणाले महाराज अहो जेवणाची पानं वाढली, सगळे जेवायला बसलेत, तुम्ही ताटं उठलं तर कुणी जेवणार नाही, निदान 2 घास तुम्ही पात्रावर बसा,
पाटील साहेबांनी जेवायला बसवा, सगळे अन्नप्रसाद घेतील, मग आपण बघू. मग बघू नाही, मी प्रसाद घेईल, हे अन्न ग्रहण करील, पण मला शेगावला जायचं. आणि ती ओढ जी होती ना, ती ओढ खूप दृढ झाली या पाटील साहेबांच्या येण्यामुळे. महाराज त्या पात्रावर बसले, त्यांनी अन्नग्रहण करायला सुरुवात केली. सगळे लोक जेवले आणि जेवण झाल्यानंतर ते म्हणाले, आता चला, काय असेल ते बाळ बिस्तर गुंडाळायचं आणि पुन्हा आपल्या आपल्या गावाला जायचं. आणि मग ते म्हणाले, मी तुम्हाला जाऊ देणार नाही. ते म्हणाले, महाराज, बापूसाहेब, कुठल्या धनाच्या मदानं तुम्ही मला बांधू इच्छिता? तुम्ही मला इथून बांधूच शकत नाही, आणि आज मी इथून जाणार, हे तेवढंच सत्य तुम्हाला मी सांगतो. आणि सगळ्यांसमोर बापूसाहेबांची अशी खडा म्हणजे खणखणीत कान उघडणी केली. बापूसाहेब मान खाली घालून उभे राहिले, डोळ्यातून अश्रूंच्या धारा. रोज धनाच्या बळावर का होईना, पण माझ्यासाठी जे सद्गुरू आहेत, त्या सद्गुरूंचं दर्शन रोज घडत होतं माझ्या वाड्यात. आज ते उद्यापासून ते दर्शन होणार नाही. जे चरण या वाड्याला लागले, त्या वाड्यातनं येतानाचे चरण बघितले, आता ते जातानाचे बघावे लागतील, म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. महाराज निघाले आणि बापूसाहेबांच्या पत्नीमध्ये आले. ते म्हणाले, महाराज, अहो, यांच्याकडनं चूक झाली, माझं काय? मी यांच्या आज्ञेत आहे, यांचं मी अर्धांग आहे, पण माझा भाव तर शुद्ध आहे. रोज मी पाकसिद्धी करत होते आणि तो प्रसाद तुम्ही ग्रहण करत होता. मी जनाबाई आणि तुम्ही माझे विठोबा, या पद्धतीचा आपला व्यवहार चालला. माझ्याकडनं काय वाईट घडलं? निदान मला तरी काही कृपा प्रसाद द्या. महाराजांनी कुंकवाचा करंडा आणवला आणि स्वतःच्या हातानं आईसाहेबांच्या कपडाला हळदी कुंकू लावलं आणि सांगितलं, काळजी करू नकोस, तुला आहेवपणी मरण येईल. आणि तसंच झालं, भाग्यवान मरण मिळालं. बापूसाहेबांनी चरण पकडले, म्हणाले, महाराज, माफ करा, या अहंकाराने मला नाचवलं, पण माझी ही सेवा अंतरेल, काही काळजी करू नये. इथून पुढची सेवा शिर्डीत जाऊन श्री साईनाथांची करावी. काही आक्षेपांची खंडनं करायची मला, त्यासाठी मी हे कथा सांगितली. बरं, ते चरण पकडले, त्यांनी सांगितलं, तुम्ही जा. कसं जायचं शिर्डीला म्हणून कथाभाग मोठा आहे, पण नाशिकच्या धुमाळ साहेबांसोबत हे बापूसाहेब शिर्डीमध्ये आले. बापूसाहेब नुसते धनाढ्य होते असं नाही, उच्च विद्या विभूषित होते. म्हणजे काही ठिकाणी असतं ना, श्रीमंत असतात तर याचा भाग नसतो, आणि विद्वान असले की पैसे नसतात. तसं बापूसाहेबांकडे नव्हतं. ती गरज भगवंतांची कृपाच राहावी. त्या बुटी घराण्यामध्ये श्रीनाथ संप्रदायाची सुद्धा एक विभूती झाली आहे, बुटी महाराज म्हणून. म्हणजे माऊलींचे जे शिष्य आहेत, देवनाथ महाराज, ज्यांनी सद्गुरू भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन व्हावं म्हणून सद्गुरू श्री देवनाथ महाराजांनी स्वतःची जीभ कापून इंद्राणीत फेकली होती. त्या देवनाथ महाराजांच्याच परंपरेतलं एक नररत्न, एक साधुरत्न म्हणजे हे बुटी महाराज आहेत. आणि त्याच परंपरेत पुढे मग देगलूरकर महाराज वगैरे ही मंडळी येतात. किती परंपरा आहे. तेव्हा त्या घराण्यावर कृपा होती म्हणून दोन्ही गोष्टी समसमान होत्या. म्हणजे धनही होतं आणि बुद्धी पण होती. मग साईनाथांची सेवा करण्यासाठी धुमाळांबरोबर ते शिर्डीला गेले आणि बाबांच्या चरणाशी त्यांना प्रीती जाणवली. आणि मागे आपला अहंकाराने घात केलाय, हटका बसलेला माणूस बराच सावध होतो. मग बाबांची सेवा करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी महाराज बापूसाहेब काही एका आजाराने खूप आजारी पडले. साईबाबा अनेक भक्तांना आरेतुऱ्यानं हाका मारायचे. एवढंच काय, संत कवी दासगणू महाराजांना सुद्धा गण्या म्हणायचे. सगळ्याचे बापच होते ते तिथे त्यांच्या मुखी. पण बापूसाहेबांना केव्हाही त्यांनी आरेतुरे केलं नाही. ते आजारी पडले, अगदी जुलाब लागले का काय, पूर्ण खुश होऊन गेले. बाबांनी त्यांना बरं केलं. आणि ज्यावेळेस दुपारची आरती, सायंकाळची आरती असेल, त्यावेळेस दीक्षित वाड्यातून हरी सीताराम दीक्षित आदी मंडळींना सांगायचे की त्यांना पाठोंबळी बसून घेऊन या द्वारकाबाईमध्ये. आणि द्वारकाबाईत आले का मग ते स्वतःजवळचा प्रसाद त्यांना खायला देत असत. एक दिवस त्यांचं, आता बाबांचा त्या दिवसाचा नियम सांगितला की या काशीरामाकडे बाबा पैसे मागायचे, तसे या बापूसाहेबांकडे सुद्धा साईबाबा पैसे मागायचे. बापूसाहेब पैसे द्या, बापूसाहेब पैसे द्या. रोज पैसे ठेवायचे, रोज पैसे. काय मागितले का ठेवायचं, काय कमी काय होतं. एक दिवस द्वारकामाईत बसलेले असताना साईनाथांनी पैसे मागितले आणि बापूसाहेबांनी मनातल्या मनात विचार केला, रोज किती द्यायचे. येतो की नाही सगळ्यांच्या मनात. तुम्ही हसलात म्हणजे येतो,
किती द्यायचे? काय 100ची नोट काय 500ची नोट काय 5 रुपये काय दानच आहे ना ते. किती द्यायचे रोज? असा मनात विचार यायला आणि तिकडून एक भक्त धावत आला, बापूसाहेब 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 तुमच्या अमुक अमुक लाखाचं घेणं सुटलं, अशी तार आली म्हणे आता नागपूरहून. कुणाचं तरी घेणं होतं, तो देत नव्हता. अचानक ती एक रकमी घरात आलं, अशी ती तार आली. ती तार आली आणि साईनाथांनी बापूसाहेबांकडे बघितलं. बापूसाहेब आम्ही तुम्हाला एवढं देतो आणि एवढं त्याला तुम्ही म्हणता होय? एवढं मागितलं मी फक्त, त्याला तुम्ही म्हणता होय? म्हणजे ते विंचू चावला जे भरून आहे ना, भरून त्याच्यामध्ये काम क्रोध विंचू चावला तेने तमघा मांगासी आला, त्याने माझा प्राण चालला. अगं विंचू चावला म्हणत म्हणत शेवट त्या चरणामध्ये म्हटलंय महाराजांनी, किंचित राहिली पुण पुण. म्हणजे गजानन महाराजांनी अहंकार जरी घालवला तरी किंचित फुणफुण होतीच, ती कुठपर्यंत होती? श्री साईनाथांच्या निर्वाणाच्या प्रसंगामध्ये काय प्रसंग घडला, जिथून बाबांची तब्येत म्हणजे देहाची जी स्थिती होती ती ढासळली, ती आजारी पडली आणि नंतर देहच ठेवला. तर दसऱ्याच्या मिरवणुकीमध्ये, दसऱ्याच्या दिवशी द्वारकामाईमध्ये जी काही तयारी चालली होती, त्या तयारीत साईबाबा रोज प्राणपणाने ज्या विटेला जपायचे, त्या विटेला कपड्यामध्ये गुंडाळून उशाला घ्यायचे. ती वीट कोणाच्या तरी हातनं फुटली आणि फुटल्यानंतर बाबा म्हणाले, अरे वीट काय, माझं कर्मच फुटलं. आणि तिथून पुढे ते आजारीच पडले. तिथे बापूसाहेब म्हणतात, अहो बाबा कशाला तुम्ही दुःख करता, सद्गुरूंना देहात बघणं काही दोष आहे. बापूसाहेब म्हणतात, बाबा तुम्ही का असं दुःख करता? आपण की नाही ती वीट सोन्याच्या तारांनी बांधू. आलं का नाही तिथे आडवं? सोन्याच्या तारांनी बांधू. बाबा म्हणाले, सोन्याने मडवा नाही तर काही करा, फुटली ती फुटली. या बापूसाहेबांनी शिर्डीमध्ये एक आलिशान वाडा बांधला. वास्तू स्थापत्याचा अतिशय सुंदर नमुना आहे. सांगतो कुठे येतो, अतिशय सुंदर नमुना आहे. नगर जिल्ह्यात असा वाडा कुठेच बघायला मिळत नाही. म्हणतात की कारागीर सुद्धा नागपूरहून बोलवले होते तो वाडा बांधायला. आणि त्या वाड्याच्या मध्यभागी प्रभू श्री रामचंद्र, लक्ष्मण, सीतामाई, हनुमंत आणि मुरलीधर या मूर्त्यांची स्थापना व्हायची होती. तर मधल्या चौथऱ्यावरती कीर्तन प्रवचन करता येईल असा दरबार मोठा बनवलेला आहे आणि तिथे उभा राहून आपल्याला सेवा करता येईल अशा पद्धतीचं. त्या वाड्याच्या बांधकामाची सगळी देखरेख, अगदी डोळ्यात तेल घालून ते बांधकाम सुरू होतं. आणि त्या पूर्ण वाड्याच्या बांधकामाकडे लक्ष होतं साईनाथांचं. द्वारकामाईतून लेंडी बागेकडे जाता येता त्या वाड्याकडं साईनाथ म्हणायचे, इकडे गॅलरी काढा, इकडे अमुक करा, तिकडे तमुक करा, सगळं सांगितलं. आणि मग बापूसाहेब म्हणाले, बाबा अहो किती दिवस त्या मशिदीत राहता द्वारकामाईत? आता माझा वाडा झाला ना, माझ्या वाड्यात राहायला या. बाबा म्हणाले, बापूसाहेब काळजी करू नका, आता तुमच्याच वाड्यात राहायला यायचं म्हणे. बाबांनी देह ठेवीपर्यंत बाबा वाड्यात गेले नाही. पण देह ठेवल्यानंतर वाद उद्भवला. हिंदू म्हणाले दहन करूयात, इस्लामियांचं म्हणणं होतं दफन करूयात. कितीतरी दिवस बाबांचा देह वरतीच होता. शेवटी एका भक्ताच्या स्वप्नात जाऊन बाबांनी दृष्टांत दिला की मी गेलो असं तुम्ही विचार करतात मी आहे आणि मला वाड्यात घेऊन चला. आणि ज्या चौथऱ्यावरती प्रभूंची स्थापना व्हायची होती त्याच चौथऱ्यावरती साईनाथांची समाधी आहे. म्हणजे बुटींचा वाडा म्हणजे काय, आत्ताचं समाधी मंदिर आहे. बाहेर लिहिलंय तिथं बुटींचा वाडा म्हणून. पण एकदा भगवंतांची आणि संत सत्पुरुषांची, सद्गुरुनाथांची कृपा झाली तर आता वाडा सुद्धा मंदिर होतं. ही त्यांची कर्तुद आहे. तुमच्या आमच्या असे वाडे किती जाऊ देतो, त्याच्यामध्ये काही मांडणं काही मोडणं हे प्रकार सुरूच असतात. पण अंतःकरणाची जडणघडण करण्याचं काम जे सद्गुरू करतात ते इतरांच्या कोणाच्याही लेखी नाही. जर ती आजच्या व्यवहाराच्या भाषेमध्ये त्याचं मोलच करू शकत नाही, इतकं मोठं कृपादान ते आपल्या पदरामध्ये टाकतात. ही मोठी शक्ती आहे. म्हणून त्या शक्तीला आपण म्हणतो की ती शक्ती त्यांनी आम्हाला दिली. म्हणून सद्गुरुनाथ हे काय, या भवरोगावरचे वैद्य आहेत. 10व्या अध्यायाच्या प्रारंभाला शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज तेच म्हणतात, ओम नमो सद्गुरु धन्वंतरी. माझे सद्गुरुनाथ हेच धन्वंतरी.
आणि ते स्वतः त्यांची दृष्टीची निरुज करी. त्यांची दृष्टी कृपा, त्यांची कृपा दृष्टीच काय करते, एकदा आपल्यावर पडली तर ती निरुज करते. त्या दिवशी निरुजता म्हणजे सांगितलं, रुज म्हणजे त्रास होणे, निरुजता म्हणजे सर्व सुख प्राप्त होणे. म्हणूनच अभंगामध्ये शब्द टाकलाय, वैद्य भेटला सुखदाता. सुखदाता तो शब्द किती आला. पण या संसारामध्ये असं निरुजता देणारं सद्गुरु सोडता दुसरं कुणीही नाही असं ठाम सांगितलं. म्हणून सद्गुरु हे भेटायचे असतात आणि भेटल्यानंतर ते काय काय करतात. सद्गुरु श्री गोंदवलेकर महाराज सुद्धा म्हणायचे, अहो तुम्ही तुमचा हात माझ्या हाती द्या, तो हात मी प्रभू रामरायाच्या हाती देतो. आपला ताबा भगवंतांच्या ताब्यात देणं ही किती मोठी जबाबदारी आहे. एखादी वस्तू काका अशी नाजूक तुम्ही माझ्याकडे द्यावी आणि बुवा जरा जपून न्या बरं, असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा ती जपून नेत असताना माझ्यावर मोठी जबाबदारी असं आहे की नाही. तसंच महत्वाचं काम, महत्वाचं कार्य सद्गुरुनाथ आपल्या आयुष्यात करतात. आणि आजकाल मात्र आपण सद्गुरु म्हणून कोणाच्याही मागे लागतो. ज्याच्या अंगात भगव आहे त्याच्या मागे लागतो. तुम्हाला बोलत नाही बरं, तुम्हालाही बोलत नाही. त्यांच्या अंगात एक छान दिसावं म्हणून ज्यांनी कुर्ते घातले, साड्या नेसल्या, त्या भगव्या दारानं नाही, जे भगवं दारून आम्ही सद्गुरु म्हणून आशीर्वाद देतात त्यांच्यासाठी बोलतो. तुकोबारायांची भाषा फार फटकळे महाराज. ते म्हणतात की भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा, तेथे अनुभवाचा काय पंथ. कीर्तनात सहज येणारा कुत्र इथे नाही येणार, पण बाहेर येतं आमच्या, येतं. आम्ही म्हणतो असू द्या. का किती कीर्तन चांगलं झालं तरी लोक म्हणतात कीर्तनाला कुत्र नव्हतं, आम्ही म्हणतो होतं. ते कुत्र भगवं जर असेल तर बरं, ते कुत्र भगवं आहे म्हणून नमस्कार करावा का? करावा की. नमस्कार करायला आपल्या कुठल्याही पापाचा पुण्याचा क्षय होत नाही, काही होत नाही. पण त्याच्याकडनं मोक्षाची अपेक्षा करायची का? कुत्र ऐकताना सगळे. म्हणून जे साधकांना साधन देत नाहीत, जे इंद्रियांचं दमन करत नाहीत, ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्यागावे. महाराजांनी असं सुंदर मार्गदर्शन केलंय ना, ज्यांना परमार्थाची बाराखडी गिरवायची आहे त्यांनी श्रीमद ग्रंथराज दासबोधाचं पारायण करावं. त्यामध्ये हे दिलेलं आहे, भव व्याघ्रे घालुनी उडी गो वत्सास, किंवा नवीन प्रतीप्रमाणे गो वच्छास तरा तोडी केली जाणून शीघ्र तोच सद्गुरु जाणावा. जय जय रघुवीर समर्थ. केली जाणून शीघ्र सोडी. भवरूपी वाघानं भव व्याघ्रे घालून उडी गो वत्सास तडातोडी. गो म्हणजे सद्गुरुनाथ, वत्स म्हणजे वासू म्हणजे आपण जीव. यांची जी तडातोड केली आहे ना, आपल्याला सद्गुरु भेटत का नाही त्याचं कारण वासना म्हणजे हा भवव्याघ्र आपल्यावरती झडप घालून हळूहळू रक्त ओढायचं काम करतो. आणि ही भवव्याघ्रे घालून उडी हे जे जाणतात, त्या वाघाच्या तावडीत सापडलेल्या जीवाकडे काय उडतं, तुम्हीच माझे तारणहार आहात, मला यातनं सोडवा. अशी संपूर्ण शरणागती जो जीव जे वासरू करेल तिथेच सद्गुरु लक्ष घालतात आणि त्यांना बाजूला करतात. नाहीतर परमार्थ मार्गाला न लागलेल्या जीवांचा उद्धार करण्याची सद्गुरुनाथांना आणि भगवंतांना काहीही घाई नाही. ते तुमची परीक्षा बघतात, तुमच्या मागच्या जन्मीच्या कर्माप्रमाणे म्हणा, आत्ताच्या बुद्धीप्रमाणे म्हणा, तुम्ही सर्व शरण आहात का? तरच आम्ही सुखदाते आहोत. एरवी आम्ही सुखदाते आहोतच, पण शरणागतासाठीच. अदरवाईज चालू द्या, या जन्मात त्या जन्मात, त्या जन्मात या जन्मात, आमची घाई नाही. पण जो खरा वळाला ना तिकडे, त्या शिष्याला त्यातनं ते बाजूला काढतात. असे सद्गुरु तत्व आहे. त्याला ते नामाचा उपदेश करतात. आता उपदेश करणारे सुद्धा उच्चासनावर बसून उपदेश करतात, प्रवचन करतात. अद्वैत निरूपणी अगाध वक्ता परी विषयी लोलंगता. ऐची या गुरुचेनी सार्थकता होणार नाही. जे बोलतात अफाट मात्र कृतीत उतरत नाही, असं काही उपयोगाचं नाही. म्हणून जे साधन देतात त्यांनाच म्हणावं सद्गुरु. तेच सद्गुरु आहेत. मग मी काल सांगितलं की आपल्याला सद्गुरूंची प्राप्ती होईपर्यंत काय करावं? नामस्मरण.
आणि सद्गुरूची प्राप्ती झाल्यावर काय सांगणार आहे ते नामस्मरणच. असं का? परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब महाराजांनी आणि आधी सगळ्या संतांच्या परंपरेत हेच सांगितलंय. सद्गुरू प्राप्ती होण्याच्या आधी घेतलं गेलेलं जे नाम आहे त्या नामाला निर्बीज नामस्मरण असं म्हणतात. त्याच्याबरोबर सद्गुरूच्या कृपाशक्तीचा जॉईंट त्याला नसतो. ते नाम घेतल्याने फक्त पुण्य वाढीला लागतं आणि त्या योगाने सद्गुरूंची प्राप्ती होते. पण ज्यावेळेस सद्गुरू भेटतात आणि ते ज्यावेळेस नाम देतात त्या नामाच्या जपानं किंवा त्यांनी सांगितलेल्या साधनेनं, काही असेल ती शक्तिपाताची असेल की सोहम योगाची असेल, अजून इतर अनेक पंथ आहेत, त्या त्या पंथांमध्ये जे सांगितलंय त्या मंत्राचा त्या नामाचा जप करून त्या साधना प्रणालीप्रमाणे कार्य करून जो कोणी परमार्थात अग्रेसर होतो त्या नामस्मरणाला म्हणायचं सबीज नामस्मरण. आणि हे सबीज नामस्मरण झालं मिळालं की आपला देह हा पांचभौतिक देह राहत नाही, तो त्यांच्या कृपेनं प्रक्रियेद्वारे दिव्य देह व्हायला सुरुवात होते. या सगळ्या गोष्टी कीर्तनात बोलण्याच्या नाहीत, त्या मार्गात गमूपंथ आनंद या राघवाचा, त्या राघवाचा पथ घेऊन त्या अनुभवायच्या गोष्टी आहेत. म्हणजे साखर किती गोड आहे यावर प्रवचन शक्य नाही. म्हणून संतांनी त्याच्या जवळपास जाणारी शब्दरचना केली आहे. मात्र ज्यांना ज्यांना अग्रेसर व्हायचंय त्यांनी त्याप्रमाणे त्यांची प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना सद्गुरू भगवंतांना करावी. ज्यांना प्राप्ती झालीये त्यांनी ते साधन जीवापाड जपून करावं. या पलीकडे कुठल्याही संतांचं वेगळं सांगणं अजिबात नाहीये. परमपूज्य सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा प्रवचनाचे पुस्तक जे आहे त्याच्यात दुसऱ्या दिवशी पहिल्या दिवशीच्या प्रवचनात सांगितलंय की नाम हे सद्गुरूंकडून यावं. आपण हेल्मेट घेताना असंच हेल्मेट घेतलं आणि ऍक्सिडेंट झाला आणि हेल्मेटच फुटलं, हेल्मेटचीच काच डोक्यात घुसली, उपयोग काय? फुटल्यानंतर विचारात काय घेतलं? ते ऍक्सिडेंट होऊन जखम होण्यामागं कारणीभूत काय? हेल्मेटच. अरे जे प्राण वाचवण्यासाठी घेतलं होतं तारक म्हणून घेतलं ते मारक झालं. मग आम्हाला एका जणांनी सांगितलं ते विकत घेताना त्याच्यावर ISI मार्किंग बघितलं का? ते ISI मार्किंग आहे असं जर घेतलं मग कुळात विचारलं घेतलं किती रुपयाला? आम्ही म्हटलं 300 रुपयाला, म्हणूनच फुटलं. इच थिंग शुड बी परवडेबल. परवडणारी घेतली की गडबड. म्हणून काय ती वस्तू विकत घेताना जर त्याला मानांकन आहे किंवा नामांकन आहे काही म्हणा त्याच्यावरती शिक्का मोहर उमटली की मग आपण निश्चिंत होतो. तसं आपल्या साधनेवर एकदा सद्गुरु कृपेची मोहर उमटली की मग आपण निश्चिंत राहून फक्त सांगितल्याप्रमाणे कार्य करावं. आपण भगवत स्वरूप होणार. काही म्हणतील या जन्मात नाही होणार, काही नाही. सद्गुरुनाथांचं आपल्याकडे लक्ष आहे. या जन्मात नाही पुढच्या जन्मात, पण आपल्याला कार्यरत राहावंच लागणार. असे हे सद्गुरुनाथ आहेत. ते कुठल्या प्रक्रियेनं पुढे घेऊन जातात याचंच वर्णन पुढच्या चरणात केलंय. रस ओतला कानात, येऊन झोंबला नयनात. आणि याचा विस्तार सद्गुरुनाथांनी त्यांच्या सोली व सुख या प्रकरणामध्ये केलेला आहे. तो मुळात बघावा आणि त्यांच्या कृपेने आपल्याला त्याचा नक्की अनुभव येईल. रस भरला सांदो सांदी, देही पालट झाली बुद्धी. आपली जी देहबुद्धी जी नाही ती आत्मबुद्धी होते असं आपल्याला मार्गदर्शन शब्दांच्या माध्यमातून तिथे केलेलं आहे. तेव्हा ती आपला देह जो आहे तो दिव्य व्हावा यासाठी सद्गुरुनाथ कृपा देतात. अहो ही कृपा म्हणजे शब्द आपण वापरतो. आपल्याला मुलगा जन्माला यावा, मुलगी जन्माला यावी, लग्न व्हावं, नोकरी लागावी म्हणून नमस्कार करतो, म्हणतात तुमची कृपा होऊ द्या. अहो कृपा ही प्रपंचासाठी काम करतेच, पण ती भगवती आहे, जगदंबा आहे. कृपा सद्गुरूंची कृपा दृष्टी हिला ज्ञानेश्वर माऊलींनी जगदंबा म्हटलेलं आहे. म्हणून अंबे श्रीमंते ज्ञानेश्वरीतल्या 12व्या अध्यायातलं नमन जर बघितलं अनोखं नमन आहे. सद्गुरूंच्या कृपारूपी दृष्टीला त्यांनी भगवती म्हटलंय. ती जर भगवती असेल तर मोहरूपी महिषासुराला नक्की मारेल ती. एवढं मोठं काम करणारे सद्गुरुनाथ आपल्या परमभाग्यानं मिळालेत की नाही, भेटलेत की नाही. वैद्य भेटला सुखदाता. याचा दुसरा भाग असा आहे की या कलियुगामध्ये ज्यांना आपण सद्गुरू म्हणतो मुळात त्यांच्या चरणावर मस्तक टेकवावं असे शुद्ध सांप्रदायिक आणि संतांना अभिप्रेत असलेले सद्गुरू विभूती ओळखू येणं फार अवघड आहे. पण नियम असा आहे
की सद्गुरूंची प्राप्ती व्हायची असेल तर ती प्राप्ती, ते जे सद्गुरू मिळणार ते आत्ता पांचभौतिक देहात असावे लागतात। असे अनेक विभूती आहेत भगवंतांच्या, ज्यांना लाभले त्यांच्या चरणावर मी आताच दंडवत घालतो की तुम्हा सर्वांना असे सद्गुरू लाभले। पण ज्यांना नाही लाभले त्यांनी जे आता कीर्तनात संतांचा जो संदेश होता तो जो मांडला त्या पद्धतीने कार्यरत राहावं। भेट नक्की होणार, आता नाही तर नाही, नंतर भेटतील। उदाहरणं अनेक सांगितली। सोयरोबानाथ महाराजांचं उदाहरण तर आयुष्यभर पक्क होतं, म्हणजे कागदावर लिहिलेलं पुस्तक आहे, दगडावर कोरलं जाणार नाही अशा पद्धतीनं, तेव्हा ती प्राप्ती नक्की होईल आणि ते सद्गुरुनाथ आपला हात भगवंतांच्या हाती नक्की सोपवतील असा आपला दृढ विश्वास आहे। या दृढ विश्वासू जना सर्व भक्तजनांना मी या पूर्वरंगाच्या शेवटी मध्यंतरात प्रणाम करतो आणि आज मी इथे विराम देतो अभंगाच्या चिंतनाला। आता अभंग म्हणून मग तुमच्याकडे पाहिजे वैद्य भेटला सुखदाता, भेटला सुखदाता, रोग पावला वैद्य भेटला सुखदाता, वैद्य भेटला सुखदाता। श्रीराम जय राम जय राम, 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे गुणा, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न
विष्णु भगवन् नमस्ते गोपाल कृष्ण भगवान पार्वती जय बनी तप करिले पार्वती जय बनी तप करिले पार्वती जय बनी तप करिले बटुए से भगवाना गायन छंदे तीस विचारी कागे करिशी तपाला. बटू वेशामध्ये भगवान श्री शिवशंकर तिच्या समोर उभे राहिले आणि तिला प्रश्न विचारला, का ग तू हे तप कशासाठी करतेस? तुझ्या वयाकडे बघता तप करण्याचं तुझं वय नाही. ज्ञानेश्वरी वाचायचं हे का वय का? दासबोध वाचायचं हे का वय का? कसाच प्रश्न आला. अहो ज्यांनी त्याची रचना करण्यासाठी जे वय निवडलं ते वाचण्यासाठी आपण तेच वय निवडत नाही. गोपाल कृष्ण भगवान की. 16-17व्या वर्षी सद्गुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ती रचना केली आणि आम्ही त्यांनी 16 रचली, आम्ही 61 हातात घेतो. बरोबर उलट. त्याने तोच प्रश्न विचारला, काय एवढ्या कमी वयात तपाला बसतीस? काय तुझ्या तपामागचं कारण आहे? जरा सांगतेस काय प्रयोजन आहे? प्रयोजन असेल, माहित असेल तरच काम करण्यात मजा आहे. प्रयोजन जर सांगितलं नाही तर मंद व्यक्ती सुद्धा काम करायला तयार होत नाही. ज्याला काही कळत नाही त्याला काम करून घ्यायचं असेल, अशा लहान लेकराला चॉकलेटचं का होईना पण आम्हीच द्यावं लागतं. तू जर ते काम केलं तर तुला चॉकलेट देईल. तू काय करतेस? तुला काय प्राप्त व्हावं म्हणून ते प्रश्न विचारला आणि ते स्वरूप सुंदर बटुराज समोर बघितले. पार्वती जागची उठली, त्यांना नमस्कार केला, बसायला तिथेच आसन दिलं. येरी वदे कैलासनाथ पती मिळावा एकदर्थ तपालागी आचरित ऐक सांगते बटुराया. मला पतिराज म्हणून भगवान शंभू शिवशंकर मिळावे म्हणून मी इथे तप करते. आणि असं ऐकल्यानंतर कुत्सितपणे बटुराज हसले. ते म्हणाले, महाराज हसायला काय झालं? ते म्हणाले, बटू बोले बाई ही मन कुमारी अससी तू, तुला का शोभेतो कसा पती भिकारी वर्षी तू. महाक्रोधी नांदे वसती स्मशानी निशिदिनी, पिशाच्या संगे विहरतसे शंभू विजनी. भगवान शिवशंकरांची निंदा करायला. अगं त्यांचा आधार कार्ड, पॅन कार्ड, कुठल्या एखाद्या वेबसाईटवर फोटो बघितला एखादे दिसतात कसे, काय जॉब करतात, कितीचं पॅकेज आहे, किती BHK आहेत, घरात किती डस्टबिन आहेत. श्रोते हो, हसून घ्या, पण ही हसायची गोष्ट आहे. काय घरी जाऊन विचार करा. कारण डस्टबिन म्हणून हिनावर आहेच, काही काळाने डस्टबिन होणार आहेत. हा कालचक्र फार गहन आहे महाराज. काही बघितलंच त्याचं म्हणे, शंभू मला पती मिळावा,
म्हणून तप करते सांगणारी कशाला त्यांच्या बरोबर लग्न करतेस? मॅन इज नोन बाय कंपनी ही कीप्स. तुझा पतीचे मित्र परिवार कोणी बघितलं का? अरे स्मशानात राहतो. स्मशानेश्वा क्रीडा स्मरहर पिशाच्या त्याच्यासोबत लग्न करतो. तू ज्या सासरी जाणार आहेस, सासू कोण, सासरे कोण, दीर नणंद बघतेस की नाही? नाही. दिसतात कसे माहित नाही. हिस्ट्री काय? हिस्ट्री माहितीये का काही? आधी एक लग्न झालं होतं, गेली ती. हिस्ट्री माहित पाहिजे. मी तर लग्न झाल्यावर कळतं अरे बापरे, आणि गडबडी होतात नंतर. आणि आपल्या आराध्याची निंदा चालली बघितल्यानंतर पार्वती ऐकता 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 तिचे बाहू फुरफुरायला लागले. रागानं ती निळी सावली झाली, तिची भुवई वक्र झाली आणि ती म्हणाली, ब्राह्मणा तुम्ही बटुराज आहात म्हणून तुम्हाला थांबवलं, तुम्हाला इथे शापून भस्म करेल म्हणून. पुढे एक शब्द बोलायचं काम. याला म्हणायचं प्रेम. नुसतं प्रेम नाही, अनन्य प्रेम. त्याची निंदा, त्यांचं दर्शन अजून व्हायचंय, ते कसे दिसतात माहित नाही, पण ते दिसत नसताना त्यांची निंदा मी खपून घेणार नाही. सद्गुरुनाथांची निंदा जर सुरू असेल तर तिथे मी क्षणभरही थांबणार नाही. आणि थांबायचं असेल तर त्या निंदेचा मी प्रतिकार करेल. हे शिष्याचं लक्षण आहे. प्रतिकार करू नये. समोरच्या ऐकत नसेल तर तिथून निघून जायचं. मी ऐकून घेणार नाही. आणि जो असा पाणउतारा केला सांगतो त्या बटुराजाचा, आणि असा आवाज वाढलेला बघितल्यानंतर महादेवांनी ठरवलं हा परीक्षार्थी परीक्षेत पास झाला. आणि त्यांनी बटूचं रूप टाकलं आणि मूळ रूपात तिथे अवतीर्ण झाले. आणि ते बघितल्यानंतर ही छोटीशी पार्वती त्यांच्याकडे बघितल्यानंतर तिला लाज वाटली आणि ती लाजली. तुम्ही म्हणाल काय असं? दोन्हीचा अर्थ एकच होतो की लाजली आणि लाज वाटली, असं कसं काय? दोन्हीचे अर्थ वेगळे. तिला लाज वाटली त्याचं कारण सांगतो. तिला लाज वाटण्याचं कारण काय? ज्यांच्याशी आपल्याला लग्न करायचंय 2 सेकंद पूर्वी त्यांचा पाण उतारा केलाय म्हणून तिला लाज वाटली. आणि ज्यांच्याशी विवाह करायचा ते मूर्तिमंत समोर प्रकट झाले म्हणून तिला लाजेनं मान खाली घातली. ते म्हणाले, पार्वती चिंता करू नकोस, हे तप करून तुला जे मागायचंय ते माग. ते म्हणाले, काय मागायचं? तुम्हीच हवे आहात मला, तुमच्याकडनं काही नकोय. शंभू कैलासीचा पुरता माझ्या मनात घेत असला, असं मी आईला सांगून आले. तुमच्याकडनं काही नको, तुम्हीच हवे आहात. काही काळजी करू नको. तथास्तु. देणे ज्याचे अचाट म्हणून नाम नीलकंठ. नाथ महाराजांनी वर्णन केलंय. कुणी मागायचं उशीर का देऊन टाकतं. तुका म्हणे शिवे मागितले हाती द्यावे. मागायचं उशीर का हाती देऊन टाकतात म्हणून त्यांना काय म्हणतात? भोळा. का सांगतोय? महाशिवरात्रीची पूर्वतयारी म्हणून. नमः पार्वती पदे हर हर महादेव. लगेच देऊन टाकलं आणि इकडून माघारी गेले कैलासात. तर कैलासामध्ये ऑलरेडी मीटिंग चालू होती. त्यामुळे मुख्यमंत्री नेमाच्या गुवाहाटीला आलो, पण झाली गडबड म्हणे काय करतात. आणि सगळ्या देवांनी, देव एकत्र जमले, वाट बघतायत महादेवांची. त्यांच्या कानावर शब्द आले, विषप्राशुनी जगतासया, विषप्राशुनी जगतासया, विषप्राशुनी जगतासया, विधती सुधा करुणा करा, विधती सुधा करुणा करा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, गौरीधरा गिरिजाधरा, गौरीधरा गिरिजाधरा, विपदा करा, विपदा विपदा करा, शशिशेखरा जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा जय शंकरा जय शंकरा. विषप्राशुनी जगतास या विधवी सुद्धा करुणा करा. करुणामूर्ती असलेले भगवान तारकासुराच्या जाचानं आम्ही सर्वजण त्रस्त झालोय.
त्या संकटातनं आम्हाला तुम्ही बाहेर काढा म्हणून हे सगळं आम्ही एकत्र जमलोय. महादेवांनी ती समस्या ऐकून घेतली आणि त्याचं सोल्युशन दिलं. मत्पुत्र वधिल त्याला, मत्पुत्र वधिल त्याला, करिता मम लग्न सत्वरी जुळावा. मेनाका प्रार्थाचा मजसाठी पार्वती सजा मिळवा. देवानी कपाळाला हात लावला. ज्या योगानं पुत्र प्राप्ती होते त्या कामदेवाला तुम्ही आत्ताच भस्म केलंय. काम दहन म्हणून सर्वत्र मिळवता त्या कामाला जाळलं. ही बातमी त्या मेनाक राजाला गेली तर तोही नाराज झाला. फार सुंदर वर्णन केले तुलसीदास महाराजांनी. आणि आता तुम्ही म्हणता की माझा मुलगा तारकासुराला मारेल. तुमचं अजून लग्न नाही, तुमचं लग्न होणार, मग तुम्हाला मुलगा होणार आणि तो तारकासुराला मारणार. प्रभू म्हणाले असं होईल, होईल, पुढचं काम पटकन करा. 1000 बटाटे, 1000 नाही, ढेर सारे बटाटे आणून ठेवले आणि मोजायला सांगितले. प्रश्न पडतो कसे मोजायचे. त्याचं उत्तर काय? एवढे बटाटे मोजायचे एकट्याला, आता मोजू कसे मोजू काय? त्याचं उत्तर काय? पहिला बटाटा मोजायला घे, हे त्याचं उत्तर. बघा पटलं तर पहिला बटाटा मोजायला घे. तसं मुलगा होईल, मोठ मारी वगैरे आता कामाला लागा. लगेच सप्तर्षींचं शिष्टमंडळ मेनाक राजाकडे गेलं आणि पार्वतीसाठी त्यांनी रितसर मागणी घातली. म्हणजे काय? आजच्या भाषेत सांगायचं आहे लव्ह मॅरेज दाखवायचं अरेंज मॅरेज. आणि झालं ते. अगदी अलीकडच्या काळातले संदर्भ तिथे लावून आहेत, पण अगदी तिला जुळावं, आजच्या संदर्भाशी ते जुळावं, त्याचं स्वरूप शुद्ध व्हावं, स्पष्ट व्हावं म्हणून बोललो. त्यांनी ते स्वरूप, ते सगळं लग्नाचं काय स्वरूप, तयारी सगळी सांगितली, देणं घेणं काय असेल ते ठरलं आणि लग्नाची तिथी पक्की झाली. तारीख नाही, तिथी पक्की झाली. काय तिथी हे सांगून ठेवतो. प्रभू श्री रामचंद्र ज्या दिवशी जन्माला आले त्याच्या आदला दिवस म्हणजे शिवपार्वती विवाहाचा दिवस. तुमच्याकडे काही वेगळी तिथी आहे का? शिवरात्री नाहीये. हा, उत्तर हिंदुस्थानात शिवरात्र म्हटली. खाली आम्हाला आदरणीय डबीर सरांनी सांगितलंय की ज्या दिवशी रामनवमी आहे त्याच्या आधी जी अष्टमी आहे त्या दिवशी शिवपार्वतीचा विवाह झालाय. ती तिथी पक्की केली आणि तिथी पक्की केल्यानंतर परत माघारी आले. सर्व वृत्तांत कथन केला आणि म्हणे तयारीला लागा. काय तयारी करायची? गरजदेव तिथे येणारच आहे. सगळ्यांना आमंत्रण पत्रिका पाठवण्यासाठी नंदी, भृंगी, शृंगी सगळ्यांना पाठवून दिले. जा पटपट पटपट. आणि मग सगळं वऱ्हाड एकत्र आलं. कारण ते एकत्र यायच्या मागचं कारण काय होतं? महादेवांचा मुलगा जो जन्माला येईल पुढे जाऊन षडानंद, तो तारकासुराला मारणार होता. तेव्हा अशा लग्नांना खूप घाई केली पाहिजे, ज्याच्यातनं काहीतरी परचक्र दूर होणार आहे, पारतंत्र्यातनं बाहेर काढलं जाणार आहे. झालं, सगळे कामाला लागले झाडून. आणि मग सगळे एकत्र आले तर इकडे महादेवांना सजवायला सुरुवात झाली. सगळ्या जटा एकत्र करून बांधल्या, त्याला नागांनी सजवलं, भस्म अंगावर टाकलं. आता असं लंगोटीवर जाणार का? नाही. मग काय ड्रेस घ्यायचा? कुठली शेरवाणी? कसली शेरवाणी? काय व्याघ्र चर्म अंगावर टाकले. मस्तकावर एक चंद्र आहे, कर्पूर गौर असलेले महादेव स्वतःच सौंदर्य भस्माखाली झाकताय. त्रिनयन असलेले महादेव स्वतः त्या नंदीवर बसले. तुलसीदास महाराज म्हणतात बसलेत नंदीवर, चालताना बसलेल्या हत्ती चालावा तसे ते निघाले. आणि निघाल्यानंतर महाविष्णूच्या लक्षात आले हे सगळंच्या सगळं वऱ्हाड असं जर एकत्र नेलं तर गडबड आहे. याला काय वऱ्हाड म्हणायचं का? कोणाचा एकच डोळा, 2 डोळे, कोणी हवेत, कोणी उलट, कोणाचं काय, हे वऱ्हाड. आपण कसे सोफिस्टिकेटेड आहोत, शर्ट पिन टाईट फिट, आपलं वऱ्हाड जरा सेपरेट घेऊया. म्हणून महाविष्णूंनी सांगितलं त्या देवांनी आपापले गड स्वतंत्र करा आणि त्याप्रमाणे चालायला सुरुवात करा. तुलसीदास महाराजांनी हे सुद्धा टिपलंय की महाविष्णूंनी केलेली आज्ञा ऐकून भगवंतांना, महादेवांना आनंद वाटला की माझे प्राणप्रिय आज्ञा करतायत, किती माझ्या लग्नात लक्ष घालतायत नाही. आलं हरिहरांचं ऐक्य. संत बैसका हलू देत नाही. बघा, परमार्थातनं कथा सांगत असताना पण पक्के करतात. मला नाही वाटत आज लग्न लागेल. मी म्हटलो आज लग्न लागेल, पण आज लग्न लागेल असं काही दिसत नाही. आणि ते ओढून ताणून लावण्यातही अर्थ नाही. आणि ते असं लग्न लागलं. पुढे निघाले महादेव, पुढे निघाले. एक पहिल्यांदा इंद्र निघाला. इंद्राच्या मागच्या मागून
ब्रह्मदेवाच्या मागून महाविष्णूच्या मागून स्वतः मुख्य वराड निघालं. आणि वराड निघाला म्हणाल्यानंतर एवढं सगळं सैन्य चाललंय कुठं, हा प्रश्न एकांना पडला. ते कोण? ते आमच्या गादीचे मालक. आणि ते तिथे नारायण नारायण पद्मनाभा नारायण पद्मनाभा थांबा, म्हणजे ऐरावतावरचे बरं थांबा म्हणाले. हे सैन्य घेऊन पुढे चालले. अहो म्हणे सैन्य हे वराड आहे. म्हणे कोणाचं वराड आहे? इंद्र म्हणाले घरातल्याच माणसाला वराड कोणाचं चाललंय कळत नाही. याचा अर्थ सगळ्या देवांनी एकत्र जमून देवर्षी नारदांची गंमत करायचं ठरवलेलं दिसतंय. देवेंद्र गप्प बसले. ते म्हणाले काम करा, तुम्ही मागे मोदींकडे जा. गोपाळ कृष्ण भगवान की. मोदी म्हणजे काय? मोद म्हणजे आनंद. ते देणारे त्यांचे पिताश्री ब्रह्मदेव, तिकडे जा. ब्रह्मदेवांकडे गेला. म्हणे बाबा नमस्कार. मुलगा ना त्यांचा. एवढे सैन्य घेऊन कुठे चालला? अरे असं अभद्र बोलू नको. हे सैन्य नाही, हे लग्नाचं वराड आहे. कोणाच्या? त्यांच्या मनात तोच प्रश्न आला. ह्यालाच माहित नाही आणि त्यांनी जीभ चावली. अरे बापरे, ह्याला सांगायचंच नाही. आता काय करायचं? मागे जा म्हणाले. आणि ते मागे गेला. कोण? भगवंत. म्हणजे प्रभू अरे लग्नाचं आमंत्रण आम्हाला का नाही दिलं? तो म्हणे मला काही विचारू नको, नवरदेवालाच विचार. पत्रिका छापायचं त्यानेच सांगितलं. फार घाई झाली होती त्याला. आणि असं होतं लग्नात दूर शिर्डीत बसून ग्वाल्हेरला पत्रिका जाते, राहत्यातली पत्रिका राहून जाते शेजारच्या गावात. आणि तो बरोबर लग्न वगैरे झालं की 10 दिवसांनी येतो. काय मग कसं झालं लग्न? आणि मग कळतं. तसं म्हणजे देवर्षी नारद वरतून सगळं नेहमी हवेतच, पण इथं हवेतच असं कोणाला वाटलंच नाही. मागे वरून बघतो नवरदेवाकडे. नवरदेवाच्या समोर जाऊन उभे राहिले देवर्षी नारद. त्यांना म्हणाले नमस्कार महादेवा, कुठे निघाला की एवढं सैन्य आणि भूतावळ घेऊन? ते म्हणाले सैन्य नव्हे, हे वराड आहे. वराड कशाचं? कशाचं असतं? लग्नाचं. लग्नाचं? कोणाच्या लग्नाचं? आता नवरदेवालाच विचारायचं, त्याला किती लागल्यासारखं झालं असेल. तो म्हणाले आमच्या लग्नाचं. कुणाच्या? म्हणजे आमच्या लग्नाचं. काय ऐकू येईना? कोणाच्या? अहो नारदा आमच्या 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 लग्नाचं. वा, लग्न काढलं, सगळं देवराष्ट्र तिकडे चाललंय आणि मला आमंत्रण दिलं नाही. नारदा अरे तुला आमंत्रण दिलं काय नाही दिलं काय? घरातलाच आहेस तू. आणि समजा नाहीच बोलावला, काय बिघडणार आहे? लईच हसले बाबा माणसं. असतात अशी काही. आमच्या नगरी भाषेत एक म्हण आहे, असून अडचण नसून खोळंबा. असतात असे काही. देवर्षींना असं म्हणत, अरे बापरे असं आहे का? काय कर? नाही दिलं म्हणे आमंत्रण. काय करायचं ते कर. आज्ञाच. काय करायचं ते कर. हो का? मी काही करायचंय का? करतो. काय करायचं ते करूनच दाखवतो छानपैकी. म्हणाले आपल्याला यांच्याकडनं पाहुणचार नाही, कुठून तरी वधू पक्षाकडनं पाहुणचार मिळेल. म्हणून देवर्षी नारद नारायण नारायण म्हणून मेनाक राजाच्या हिमालय नगरीत निघून गेले. आणि तिथे जाऊन त्यांनी काय केलं ते उद्याच्या कथेत बघायचं. या पार्वती रूपी जीवाला महादेव रूपी सद्गुरूंची प्राप्ती कशी होणार आहे, त्या पार्वतीलाही हे वैद्य कसे मिळणार आहेत सुखदाते, याचं या पारमार्थिक मिलनाची अतिशय रम्य सुरम्य अशी कथा आपल्याला उद्याच्या भागात बघायची आहे. इथे येऊन एक परिपाठ कळाला. कथा पुरवून कशी सांगायची ते. नाही तर माझ्यासारख्याला कथा खूप घरीच सांगायची सवय. दोष होता माझ्याकडे, पण सगळे दोष इथं आल्यावरती धुतले जातात म्हणतात ना, तसं झालं. तेव्हा उद्या काही गोष्टी बोलायच्या, त्यातली एकच गोष्ट आजच बोलतो, कारण उद्या काही गडबड होऊ शकते.
त्यातलं असं की अध्यापनाचं काम लौकिक आयुष्यात सुरू होतं, इंजिनियर आहेत आणि ते सर्व करत असताना मूळ ओढा कीर्तन क्षेत्राकडे होता, म्हणून पूर्ण वेळ कीर्तनात पडावं असा संकल्प मनात आला आणि तो मार्च महिन्यापासून सुरू करूयात असंही मनात आलं. साधारण 3-3.5-4 वर्षापूर्वी उपेंद्र काकांचा फोन आला. त्यावेळेस मी रायगड जिल्ह्यात जॉब करत होतो की इथे मला तो श्रावण मासासाठी फोन होता, याल का म्हणून. नोकरीमुळे श्रावण मास 15 दिवस पण सुट्ट्या देणार आणि तो पुन्हा फोन आता आला गेल्या महिन्यात जानेवारीत की तुम्हाला यावं लागेल. ते म्हणाले, म्हटलं नाही, ते ठरलंय मार्च पासून. ते म्हणे बघा काही जुगाड जमतोय का. आणि ते म्हणाले तुमच्या कोर्टात बॉल टाकलाय, इथपर्यंत ओढीत आणायचं काम तुम्हाला सद्गुरुनाथ करतील. आणि त्याप्रमाणे महाराजांच्या प्रेमानं आणि समर्थ सद्गुरुजी रामदास स्वामी महाराजांच्या आज्ञेनं या जीवाला शिर्डीपासून महाराजांनी इकडे साईबाबांच्या भाषेत सांगू का, चिमणीच्या पायाला दोर बांधून फरफटत आणावा असा इथपर्यंत आणला. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतो. माझ्या आयुष्यामध्ये मी कधीही विसरू शकत नाही की पूर्ण वेळ कीर्तनात पडल्यानंतर मंगलाचरणाचं कीर्तन कुठे झालं, ते श्री संत आबा महाराजांच्या मठात झालं. तुम्ही आयुष्यभर आणि त्याला ही कशी योजना केली बघा. जो अभ्यास या सगळ्या द्वैतात केला होता, नोकरी का कीर्तन, पारमार्थिक अभ्यासाला वेळ मिळत नाही, आवड तर ही आहे, तिकडचं करावं लागतं, करावं वाटणं आणि करावं लागणं याच्यातलं जे भांडण चालू होतं, त्या भांडणामध्ये जो काही अभ्यास झाला तो ऐकून घेणारे तसे विचक्षण श्रोते मिळत नव्हते. कीर्तन झालं म्हणजे एवढं अवघड नका बोलत जाऊ, मग कुठे बोलायचं असतं. आणि इथं आल्यानंतर अजून एक आनंदाचा धक्का दिला. बुवा पूर्वरंग जरा होऊ देत म्हणाले. म्हटलं वा, माशाला पाण्यात पडायची शिक्षा दिली. त्याप्रमाणे जे काही वटवट कटकट केली ती सगळी त्यांच्या कृपेनं झाली असं मी मानतो. तेव्हा तुम्हा सर्वांच्या कृपा आशीर्वादाची मला खूप आवश्यकता आहे. कारण तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती असं समर्थ सद्गुरू रामदास स्वामी म्हणतात आणि सद्गुरू भगवान ज्ञानेश्वर माऊली तुम्हाला अहो प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती म्हणतात. त्यांच्याच विवाहाची कथा सांगतो. तेव्हा तुमचीही श्रोत्यांची कृपा माझ्यावरती अशीच असू द्या. उद्या देवर्षी नारदांनी आमच्या गादीचे मालक आहेत, पुढे जाऊन काय कळ फिरवली ती चरित्र बघण्यासाठी उद्या जरा वराडी मंडळी अजून जरा जास्त घेऊन या. आणि मी आजच सांगतो, मी उद्या या दोघांचं ऐकणार नाहीये. आजही 5 मिनिटं पुढे गेलो, उद्या केव्हा संपेल मला माहित नाही, कारण त्याच्यानंतर मी पण डोकं खाणारच नाही. त्यामुळे उद्या केव्हा संपेल ते तुम्हाला ग्राह्य धरावं लागेल आणि मी ते आता जाहीर करतो. सूचना आहेत अजून 2 मिनिटं काका बोलतील, मग भैरवी आणि पुढे. आत्ताच आपण ज्या प्रकारे म्हणलं की पूर्वपीठिका सांगितली, तीच पूर्वपीठिका मी सांगणार होतो की खरोखर आपल्या दृष्टीने एक कौतुकाची गोष्ट आहे की अशी तरुण पिढी जी आहे ती धर्म प्रचारासाठी आणि आपल्या सांस्कृतिक वारसेसाठी देशाच्या स्वतःचं आयुष्य वेचून जे ते पूर्णपणे आता समर्पित होत आहेत आणि त्याचा सुयोग्य स्थान त्यांनी ग्वाल्हेरचं आभार निवडलंय. ते आपल्या कौतुकाची गोष्ट आहे. उद्या आपण नेहमीप्रमाणे जसा शेवटचा दिवस आपल्या संस्थानाचा सत्कार होईल, ग्वाल्हेरची आपली सर्व श्रोत मंडळी ती सत्कार करता सर्वप्रथम सत्कार करूया आणि अशीच कृपा भगवंताची त्यांच्यावर लाभो, रामरायाची लाभो आणि उत्तरोत्तर आयुष्य जे त्यांचं प्रदीर्घ हो आणि यश कीर्ती प्रताप त्यांना प्राप्त हो ही समर्थांच्या मी प्रार्थना करतो. भविष्यातही त्यांना आपण विनंती करणार आहोत की सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी ऐकलंय नियमितपणे त्यांच्या लक्षात आलं असेल की ते एका विशिष्ट सांप्रदायिक परंपरेचं ते अनुग्रहित असल्यामुळे निरूपणाला सुद्धा भारदस्तपणे दासबोध म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा, एक पारंपरिक ग्रंथांचा पाठिंबा होता. तो परंपरेनं त्यांना मिळालेला तो वारसा आहे. तोच वारसा त्यांनी जतन करावा समर्थांच्या घरी त्यांना प्रार्थना करतो. आपण उद्या त्यांचा सत्कार करणार आहोत आणि सांगताना संकोच होत नाही. एम.ए. केलेला लेक्चरशिप करणारा तरुण पूर्णकालिक कीर्तनामध्ये उतरल्यानंतर नक्कीच त्या समाजाची जबाबदारी त्यांच्यावरती आहे की त्या समाजाने त्या पद्धतीने त्यांचं ते जतन करावं. उत्तरोत्तर देशामध्ये याच पद्धतीनं समाज त्यांचं ते लक्ष ठेवेल अशी मी समर्थांच्या ठिकाणी प्रार्थना करतो. यानंतर बरोबर 8 वाजता गजानन महाराज आपला देवस्थान न्यास भजनाचा कार्यक्रम आहे. 8 ते साधारणतः 9:15 पर्यंत ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी त्या भजनातही आनंद घ्यावा. बाकी समारोपाचा आभार प्रदर्शन वगैरे आपण उद्या करूया. इथेच थांबतो. आणि अजून एक राहिलेली इच्छा
वेळेच्या अभावात ती करता आली नाही ती म्हणजे भैरवीची मनसोक्त गाणं तिथे आल्यापासून करावा अशी माझी इच्छा आहे. लगेच भजनाची बैठक आहे बरोबर मध्ये आली आहे. अजय कोणी गायक कलाकार असतील उपस्थित असतील त्यांची मी क्षमा मागतो. पण आता इच्छा आहे तर रोज ती धावपळीत होती आज जरा मांडतो. वैद्य भेटला सुखदाता वैद्य भेटला सुखदाता रोगपाल झाला
मी गेलो मस्तक या ठिकाणी तेथे तुझे सद्गुण पाहिले जय जय नमस्कार। जय हो महाराज। आपने कुंभ स्नान कर लिया वहाँ पे? हाँ, दिया।